नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मार्च महिन्यामध्ये गोबी या पिकाची लागवड याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती आपल्या गोबी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा। मित्रांनो, आता गोबी लागवड करत असताना गोबी हे जे पीक आहेत तर हे कमी तापमानामध्ये येणारं पीक आहेत आणि गोबी या पिकाला हवामान समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, बरेच काही शेतकरी बांधव हे गोबी पीक पावसाळ्यामध्ये सुद्धा लागवड करत असतात, त्यानंतर हिवाळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लागवड करत असतात, परंतु काही शेतकरी बांधव हे उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लागवड करत असतात। तर आता उन्हाळ्यामध्ये लागवड करत असताना त्याच्यामध्ये मार्च महिना हा खूप महत्त्वाचा आहे आणि बरेच काही शेतकरी मार्च महिन्यामध्ये गोबी या पिकाची लागवड करण्यासाठी इच्छुक असतात। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आता आपण कोणत्याही पिकाची लागवड करत असाल तर त्याच्यासाठी हवामान समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच पद्धतीने गोबी या पिकाला सुद्धा हवामान महत्त्वाचं आहे। काही शेतकरी बांधव हे पावसाळ्यामध्ये गोबी या पिकाची लागवड करतात, तर काही शेतकरी बांधव हिवाळ्यामध्ये सुद्धा याची लागवड करत असतात, परंतु गोबी या पिकाला हिवाळं महत्त्वाचं वातावरण आहे, म्हणजे थंडीचं जे वातावरण आहे तर ते योग्य वातावरण त्या ठिकाणी समजलं जातं आणि थोडं उन्हाळ्यामध्ये थोडं टेम्परेचर जास्त असल्यामुळं आपल्याला गोबी पिकामध्ये दोन समस्या प्रामुख्याने त्या ठिकाणी बघायला भेटतात। एक समस्या म्हणजे अशी, आपलं जे गोबी पिकाचं फुल असतं तर ते फुल वजनदार बनत नाहीत, म्हणजे चांगलं मोठं गोबी पिकाची वाढ होत नाहीत आणि मोठं फुल बनत नाहीत, म्हणजे वजन येत नाही फुलाला। आणि दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे अशी, गोबी पिकाला त्या ठिकाणी जे फुल असतं तर ते फुल त्या ठिकाणी पिवळं पडत असतं। तर ह्या दोन ज्या समस्या आहेत तर त्या समस्या आपल्या गोबी पिकामध्ये उन्हाळ्यामध्ये बघायला भेटतात। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण जर का उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात गोबी या पिकाची लागवड करत असाल तर काही गोष्टी अजून समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्या जमिनीची जी सुपीकता आहे तर त्याच्यामध्ये आपली जमिनीची चांगल्या प्रकारची मशागत झालेली पाहिजे, म्हणजे आपली जमीन ही कमीत कमी 1.5 ते 2 महिने तपलेली असावी, जमिनीची खोल नागाटी झालेली असावी, त्याच्यानंतर कल्टिवेटर केलेलं असावं, त्याच्यानंतर लोटेवेटर मारलेलं असावं। अशा पद्धतीने आपली जमीन तयार करून घेणं महत्त्वाचे असावी। त्याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये शेणखतसुद्धा त्या ठिकाणी टाकलेलं असावं आणि अशा पद्धतीने जमीन तयार करून घ्यायची आहे। जमीन तयार झाल्याच्या नंतर आपण नंतरची लागवडीची वेळ येते, तर योग्य जी लागवड आहे तर ती लागवड काही शेतकरी बांधव सरीवरंब्यानं लागवड करत असतात, म्हणजे पाणलोट पद्धतीने त्या ठिकाणी लागवड करत असतात। तर पाणलोट पद्धतीने जर का तुम्ही सरीवरंब्यानं लागवड करत असाल तर तुम्ही 2x2 वर त्या ठिकाणी गोबीची लागवड त्या ठिकाणी करू शकता, किंवा तुम्ही ठिबकवरती लागवड करत असाल तर 4x6 वरती पट्टा पद्धतीने तुम्ही ठिबकवरती गोबीची लागवड त्या ठिकाणी करू शकता। जर का तुम्हाला ठिबकवरती तुम्ही 4x6 वर पट्टा पद्धतीने लागवड करत असाल तर तुम्हाला मध्यात जे फट्टे असतात तर त्यामध्ये तुम्हाला आंतरपीक म्हणून कोथिंबीरीचं पीकसुद्धा घेतलं जातं, तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जर का तुम्हाला कोथिंबीरीमध्ये चांगल्या प्रकारचा दर मिळाला तर तुम्हाला कोथिंबीरीचे सुद्धा त्या ठिकाणी पैसे मिळू शकता आणि गोबीचे सुद्धा त्या ठिकाणी पैसे मिळू शकता। तर अशा पद्धतीने आपण आंतरपद्धत लागवड पद्धत त्या ठिकाणी बघितली। त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे असा की आपण नेमकं वाण कोणतं निवडायचं। भरपूर काही शेतकरी बांधवांना उन्हाळ्यामध्ये कोणत्या वाणाची निवड करायची आहे, कोणत्या कंपनीचं कोणतं वाण आपण त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये लागवड करू शकतो, हे थोडंसं संभ्रम असतो। तर मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये तुम्ही मार्च महिन्यात जर का लागवड करत असाल तर तुम्ही सिजंटा या कंपनीची 1522 ही व्हरायटी त्या ठिकाणी लागवड करू शकता। बरेच काही शेतकरी बांधव सिजंटा कंपनीची 1520 या व्हरायटीची लागवड उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी करत असतात। माझासुद्धा वैयक्तिक अनुभव आहेत, मी सुद्धा बरेच वेळेस उन्हाळ्यामध्ये गोबीची लागवड केलेली आहे आणि गोबीची लागवड करत असताना सिजंटा कंपनीची 1522 त्या ठिकाणी घेतली आहेत। तर सिजंटा कंपनीची 1522 ही जी व्हरायटी आहेत ही 2 महिन्यात त्या ठिकाणी आपलं पीक तयार होतं आणि हार्वेस्टिंगला त्या ठिकाणी येतं। तर याच्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये लागवड करत असताना 1522 ही वाणाची निवड त्या ठिकाणी करू शकतो। आणि आता त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे असा, आपण रोपं हे त्या ठिकाणी लागवड करत असाल तर आपली रोपं हे 25 ते 26 दिवसाचे असावेत, म्हणजे आपलं जे रोप आहे तर ते 25 ते 26 दिवसाचं असावं आणि 25-26 दिवसाचेच आपण त्या ठिकाणी रोपाची लागवड करावी। जर का आपलं रोप कमी दिवसाचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शिलगण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि जर का जास्त दिवसाचं असेल तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपलं फुल बनतं तर त्या फुलाच्या बनाच्या प्रोसेसमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, आपलं फुल हे
हलकं पडू शकतं किंवा फुटू शकतं किंवा मग जास्त पिवळं पडू शकतं. त्याच्यासाठी आपल्याला 25 ते 26 दिवसामध्येच च्या दरम्यानमध्ये योग्य रोपाची आपल्याला त्या ठिकाणी लागवड करायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला खत व्यवस्थापनसुद्धा त्या ठिकाणी करायचं आहे. तर खत व्यवस्थापन करत असताना आपण ज्यावेळेस लागवड करतो तर लागवड केल्याच्या नंतर आपण 10-26-26 या खताची सुद्धा टाकू शकतो. त्यानंतर 18-18-10 हे सुद्धा खत टाकू शकतो किंवा 20-20-0-13 सुद्धा त्या ठिकाणी लागवडीच्या वेळेस खत टाकू शकतो. आणि हे खत टाकल्याच्या नंतर ज्यावेळेस आपलं गोबी पीक शिलकतं म्हणजे 10 ते 12 दिवसाचं होतं त्यावेळेस आपल्याला एक ड्रिचिंग त्या ठिकाणी करायची आहे. आणि ड्रिचिंगमध्ये आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 19-19 घ्यायचं आहेत आणि एक ह्युमिक घ्यायचं आहे. एका एकरासाठी 5 किलो 19-19 आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि 1 किलो ह्युमिक ॲसिड त्या ठिकाणी घेऊ शकतो. 10 ते 12व्या दिवशी आपल्याला याची ड्रिचिंग त्या ठिकाणी करायची आहे. तर त्याच्यानंतर ड्रिचिंग झाल्याच्या नंतर 10 ते 12 दिवशी ड्रिचिंग झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपलं गोबी पीक 30 ते 35 दिवसाचं होतं तर त्यावेळेस आपल्याला एक खत व्यवस्थापन करायचं आहे. तर त्या खत व्यवस्थापनामध्ये आपण महाधनचं 24-24 हे खत व्यवस्थापन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. एका एकरासाठी आपण 1.5 ते 2 पोते त्या ठिकाणी टाकू शकतो महाधनचं 24-24 30 ते 35 दिवसामध्ये. मित्रांनो त्याच्यानंतर आपलं गोबी पीक 40 ते 45 दिवसाचं होतं तर 40 ते 45 दिवसाचं झाल्याच्या नंतर आपल्याला एका एकरासाठी 5 ते 6 किलो 052-34 त्या ठिकाणी घ्यायचं आहेत आणि कॅल्शियम आणि बोरॉन हे त्या ठिकाणी घ्यायचं आहेत. 052-34ची आपण त्या ठिकाणी ड्रिचिंग करायची आहेत. त्याच्यानंतर कॅल्शियम बोरॉनची सुद्धा त्या ठिकाणी ड्रिचिंग करायची आहेत. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यामध्ये माहिती बघितली. माहिती बघित असताना त्याच्यानंतर आपल्याला गोबी पिकामध्ये प्रामुख्याने कीड व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचं आहे. मित्रांनो कीड व्यवस्थापनामध्ये आपल्या गोबी पिकामध्ये अळाई जास्त प्रादुर्भाव असतो आणि रोग व्यवस्थापनामध्ये बुरशीजन्य रोगाचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव असतो. तर अळाईचा प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या प्रकारचं एक अळाईनाशक घ्यायचं आहे. तुम्ही कोराझन घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी डेलिगेट घेऊ शकता किंवा तुम्ही इमामॅक्टिनसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि बुरशीनाशक घेत असताना म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव झाला बुरशीजन्य रोगाचा तर तुम्ही एक्झलिया हे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा नेटिव्ह घेऊ शकता किंवा रोडोमिल गोल्डसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता आणि अळाईनाशकसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण गोबी पिकाविषयी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी बघितली. माहिती कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आपल्या गोबी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.